त्यामुळे हातातोंडाला आलेली द्राक्ष बाग वाया जाते। द्राक्ष घड कुजणे, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी फवारण्या करू लागले। हवामान याच्यामुळे रोज धुके, पाऊस याच्यामुळे द्राक्ष क्रॅकिंग होणे किंवा मिलीबाग सारखे रोग येणे ह्याच्यामुळे की नाही जास्त म्हणजे अति जास्त नुकसान व्हायला लागले आणि ह्याला खर्च सुद्धा परवडत नाही की म्हणजे नुकसानीचं प्रमाणच जास्त झालेलं आहे। असेच जर सरकारची अनास्था या द्राक्षाविषयी किंवा शेतकऱ्याविषयी असेल आणि हे पेस्टिसाइडच्या किमतीवर नियंत्रण नसेल सरकारचं किंवा मजुरी वाढत चालली तर ही राहिलेली शेती पण द्राक्ष शेती धोक्यात येईल आणि द्राक्ष शेती ही म्हणजे नामशेषच होऊन जाईल। आमच्या बागेतलं द्राक्ष शेती संपेल। दावणीसाठी आंतरप्रवाह फवारणी करायला लागते। आंतरप्रवाह ते महागडे असतात आणि कुजीला काही सुद्धा करता येत नाही। ते घड पूर्णपणे कुजूनच जातंय। ते काय त्याला फवारणी करून काही सुद्धा उपयोग होत नाही। ते पूर्ण म्हणजे नुकसान एक 25-30% कुणाचं 10% कसं अवस्था असेल त्यानुसार होते।